नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। परंडा तालुक्यात शेतकऱ्यांचा संताप उफाळला। कॅनल दुरुस्तीच्या मागणीसाठी आमरण उपोषण, आत्मदहनाचा इशारा। कॅनल दुरुस्तीचं काम सुरू करत आहोत। कार्यकारी अभियंता कल्याणी पाटील यांची पूज्यनगरी न्यूजला माहिती। जोपर्यंत काम चालू होत नाही आणि पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी खानापूरमधले कोणीही उठणार नाही। पोलीस प्रशासनानं आम्हाला ही नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे की आत्मदहन करू नका आणि उपोषणही करू नका। तर ही नोटीस खरं तर या सोन्या कोळगावमधल्या ऑफिस लोकांना द्यायला पाहिजे होती। आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जर न्याय महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल। पत्ता वडनेर, तालुका परंडा। संपर्क 9075 42 66 42। आता बातमी विस्ताराने। परंडा तालुक्यातील खानापूर परिसरातील शेतकऱ्यांचा संयम अखेर सुटला असून सीना कोळेगाव धरणाच्या पाण्यासाठी ते आता आक्रमक झाले आहेत। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या कॅनल दुरुस्तीच्या मागणीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी थेट आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे। मंगळवार दिनांक 24 मार्च पासून सीना कोळेगाव प्रकल्प कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण सुरू झालं आहे। आता पाणी मिळालेच पाहिजे, अन्यथा टोकाचा निर्णय घेऊ असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। वर्षानुवर्ष मागणी पण पाणी नाही। खानापूर कॅनॉल दुरुस्तीची मागणी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत। कॅनॉल तयार झाल्यानंतर हा भाग बागायती क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला, त्यामुळे जमीन व्यवहार आणि खर्च वाढले। मात्र प्रत्यक्षात एकदाही धरणाचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। प्रशासनाविरोधात संताप। गेल्या वर्षभरापासून सतत मागणी करूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। यामुळेच संतप्त शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे। प्रशासनाची हालचाल सुरू। दरम्यान सीना कोळेगाव प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती कल्याणी पाटील यांनी कॅनल दुरुस्तीचं काम आजपासून सुरू करण्यात येत आहे अशी माहिती दिली आहे। मात्र शेतकरी ठोस कृतीशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेत आहेत। या उपोषणात नानासाहेब गटकुळ, चंद्रकांत परिहार, भरतरी गटकुळ, प्रताप पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह सुमारे 25 ते 30 शेतकरी सहभागी झाले आहेत। नाव गाव सांगा तुमचं। माझं नाव प्रताप राजेंद्र पाटील, गाव खानापूर, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव। काय प्रश्न आहे तुमचं? आम्ही या ठिकाणी आज सीना कोळेगाव प्रकल्पाच्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। आम्ही मागच्या 2 वर्षापासून पाठपुरावा करतो किंवा खानापूर गावासाठी जे कॅनलला पाणी येणार आहे ते पाणी सोडा म्हणून, तर त्या कॅनलची दुरुस्ती केलेली नाही। कोणत्या धरणातून पाणी येते तिथं? सीना कोळेगाव धरणातून पाणी येते। पाणी सोडायची मागणी आहे तुमची? पाणी सोडायची मागणी आणि मागणी करायची 2 वर्ष झालं। आम्ही अर्ज देऊन उपोषणाचा आज 15 दिवस होऊन गेले, ते आजची तारीख दिली ती, तरी अजूनही पाणी सोडलं नाही। सोडतो म्हणतात आणि कॅनलचं दुरुस्तीचं काम न केल्यामुळे तिकडे पाणी देऊ शकत नाही। कुठल्या कॅनलचं दुरुस्ती राहिलेली आहे? खानापूर मधला जो आहे कंडारीहून आलेला जो कॅनल आहे त्या कॅनलचं दुरुस्तीचं काम राहिलेलं आहे। किती किलोमीटर आहे ते दुरुस्तीचं काम? साधारणतः 1.5-2 किलोमीटरचा कॅनल असेल तो गावातला आमचा। म्हणजे तुमच्या खानापूरच्या परिसरामध्येच फक्त दुरुस्ती आहे का पूर्ण कॅनलची दुरुस्ती? फक्त खानापूरच्या परिसरामध्ये दुरुस्तीचं काम राहिलेलं आहे। अधिकाऱ्यांना भेटला होता तुम्ही? हो, खूप वेळा भेटलेलो आहे। फक्त आम्हाला अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलंय। कुणाला भेटला होता तुम्ही? मॅडम आहे तिथं, मॅडमला भेटलो होतो। परत कार्यकर्ते उपाध्यक्ष ते पण आहेत, त्यांना पण भेटलो होतो। त्यांनी आश्वासन बी दिलं की बाबा आम्ही टेंडर भरू, हे करू ते करू, पण अजून काही केलेलं नाही। आम्हाला एवढं सांगण्यात आलं की बाबा शासनाकडून निधी मंजूर झालेला आहे 5.5 लाख रुपये, पण काम अजूनही झालेलं नाही। कधीपासून उपोषणाला बसलाय तुम्ही इथं? आज सकाळीपासून आम्ही सकाळी 10:30-11 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहे। कधीपर्यंत उपोषणाला बसणार आहे? जोपर्यंत पाणी कॅनलचं काम दुरुस्त होत नाही आणि पाणी येत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला या ठिकाणी बसणार आहोत। आज कार्यकारी अभियंताची भेट झाली का? हो, आज मॅडमची भेट झाली। मॅडम आता सध्या स्पॉटला गेलेले आहेत, JCB बोलवतो म्हणलेले आहेत, पण ते अजून काही रिटर्न आलेले नाहीत। जोपर्यंत काम चालू होत नाही आणि पाणी सोडत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी खानापूरमधले कोणीही उठणार नाही। पोलीस प्रशासनानं आम्हाला ही नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये आम्हाला असं सांगितलेलं आहे की आत्मदहन करू नका आणि उपोषणही करू नका। तर ही नोटीस खरं तर या सोन्या कोळगावमधल्या ऑफिस लोकांना द्यायला पाहिजे होती। आम्हाला न्याय भेटत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे। जर न्याय भेटत असता तर आम्हाला उपोषणाला बसायची गरज नव्हती। खरं तर ही प्रशासनाची खूप मोठी चूक आहे की आम्हाला उपोषणाला बसू नका म्हणायची। ही जी नोटीस आहे ह्यांनी या सोन्या कोळगावमधल्या ऑफिस लोकांना द्यावी। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।